नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स आणि 5 इयर्स यांच्यासाठी नवीन एक अपडेट आलेली आहे. अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट हे रिलीज झालेले आहेत. त्यामध्ये आपण चेक करणार आहोत प्रत्येक कॉलेजची फीज किती आहे, त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, त्या कॉलेजमध्ये टोटल इंटेक सीट्स किती आहे आणि त्या कॉलेजमध्ये नॅकची ग्रेडिंग सिस्टम कशा पद्धतीने आहे याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फी स्ट्रक्चरमध्ये कोणत्या प्रायव्हेट कॉलेजला किती फीज आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला किती फीज आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि कशा पद्धतीने तुम्ही पण चेक करू शकता हेही तुम्हाला मी सांगणार आहे. आपण सध्याला LLB 5 इयरचं आपण एक कॉलेज ओपन केलेलं आहे. त्या कॉलेजचं नाव आहे इंडियन लॉ सोसायटीज, त्यालाच आपण ILS कॉलेज बोलतो, पुणे. जर आपण बघितलं की याचे फोन नंबर वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. कॉलेजचं टायमिंग आहे 7:50 AM to 4:30 PM आहे. त्यानंतर जर आपण बघितलं मेन इम्पॉर्टंट आहे नॅक डिटेल्स. जसं मी पहिलं पण तुम्हाला सांगायचो की नॅक डिटेल जर चांगला असेल तर कॉलेजचं रेपुटेशन आणि कॉलेजचे टीचिंग मेथड ही चांगली असते. नॅक डिटेलमध्ये जर बघितलं आपण ग्रेड A आहे याच्यामध्ये, आणि ज्या कॉलेजची A+ जर ग्रेड असेल तर त्या ग्रेड चांगलं मानलं जातं. आणि जर आपण याचं बघितलं 24 ऑगस्ट 2024पर्यंत याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. सो नॅकची ग्रेडिंग जर A आहे, B आहे तर ती ग्रेडिंग चांगली असते. C असेल ती पण ग्रेडिंग चांगलं असते. A+ असते, B+ असते. सो त्या ग्रेडिंग्स चांगल्या असतात नॅकची. पहिलं तुम्हाला सांगायचं आहे. फॅकल्टी डिटेल्समध्ये जर आपण बघितलं इथे परमनंट फॅकल्टी काउंट 7 आहेत, म्हणजे त्या कॉलेजचे जे परमनंट जे टीचर आहेत ते टोटल 7 आहेत. आणि बाहेरून जे काय व्हिजिटिंग फॅसिलिटी असतात ते बाहेरून मागवलेले असतात तर ते 48 आहेत. टेम्पररी जर आपण बघितलं 23 आहे आणि अदर फॅकल्टी काउंट 1 आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहेत का, जसं आपण पहिलंही सांगितलेलं आहे की हॉस्टेल फॅसिलिटी बॉईज अँड गर्ल्ससाठी आहे. यामध्ये इंटेक जर बघितला आपण गर्ल्ससाठी 216 सीट्स असतात आणि बॉईजसाठी 190 आहेत. आणि हॉस्टेल फी तुमची 2,35,000 फीज आहे. आता ही 1 इयरची फीज असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे डायरेक्टली तर इथे प्रिन्सिपलचं नेम दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला यामध्ये दिलेला आहे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोर्स डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं आहे मीडियम इंग्लिश आहे. मायनॉरिटी जर कोणत्या कॅटेगरीमध्ये असतील तर मायनॉरिटीचं इथे लिहिलं असणार आहे. त्यानंतर बघितलं आपण गव्हर्नमेंट एडेड आहे आणि टोटल इंटेक सीट्स आहेत 240 टोटल इंटेक सीट्स आहेत. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न यामध्ये येईल की हा मीडियम जर इंग्लिश आहे तर तिकडे इंग्लिशमध्येच सर्व गोष्टी असणार आहेत का, मराठीमध्ये असणार नाही का. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जेव्हा कॉलेजेसचे फॉर्म भरणार त्यावेळी तुम्हाला त्या फॉर्ममध्ये मराठी किंवा इंग्लिश ही लँग्वेज त्यामध्ये येत आहे का ते पहिलं बघा. जर तुम्हाला दोन्ही लँग्वेज येत असेल तर तुम्ही एक्झामिनेशन जे देणार आहात, पेपर जो देणार आहात तो तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमध्ये देऊ शकता. तसं जर ऑप्शन नाही आलं तर तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं फीज डिटेल, ट्यूशन फी 1500 आहे, टोटल फी 41,375 आहे आणि टोटल जे अदर युनिव्हर्सिटी फीज वगैरे पकडली तर 39,875. टोटल म्हणजे फीज आहे 41,000. सो हे झालं ILSचं LLB 5 इयरचं बघितलं. तशाच पद्धतीने आपण LLB 3 इयरचं पण बघणार आहे. त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे कॉलेजेसचं लिस्ट हे तुम्हाला मी सांगणार आहे. LLB 3 ईयर के लिए अभी हम देख रहे हैं जैसे कि गवर्नमेंट लॉ कॉलेज है GLC जो मुंबई में कॉलेज है. अगर इसका हम देखेंगे तो इस्टेब्लिश ईयर 1895 है और अगर कॉलेज का टाइमिंग अगर हम देखेंगे तो 12:50 PM to 5:30 PM तक है. अब जो भी स्टूडेंट ऑलरेडी हिंदी में हैं उनके लिए भी हिंदी में थोड़ा बताने का कोशिश कर रहा हूँ. जो मराठी स्टूडेंट है मराठी भी कॉन्वर्सेशन करने का कोशिश कर रहा हूँ. अभी बहुत सारे स्टूडेंट का ये क्वेश्चन आ सकता है कि सर गवर्नमेंट लॉ कॉलेज है लेकिन नैक डिटेल इधर तो दिख ही नहीं रहा है. अगर आप इनके प्रोफाइल मतलब ये GLC मुंबई ये अगर वेबसाइट अगर आप ओपन करोगे तो पूरा इन्फॉर्मेशन नैक डिटेल्स आपको वहाँ पे दिया जाता है. फैकल्टी डिटेल्स में देखेंगे तो परमानेंट फैकल्टी 10 है, विजिटिंग फैकल्टी 56 है और बाकी टेम्पररी फैकल्टी कोई नहीं है. हॉस्टल फैसिलिटी वहाँ पे नहीं है, अभी यहाँ पे लिखा है नहीं है.
उसके बाद में सब डिटेल्स दिया है, प्रिंसिपल इनका अगर कुछ प्रॉब्लम रहेगा आपको तो यहाँ पे नंबर्स वगैरह आपको दिए हैं। उसके बाद में मीडियम जो है इंग्लिश में है। यहाँ पे आपको जब मुंबई यूनिवर्सिटी के कॉलेजेस के आप फॉर्म फिलअप करते हो तब आपको इंग्लिश और मराठी दोनों लैंग्वेज दिया रहता है। आपको चूज़ करना है कि आपको इंग्लिश में एग्ज़ाम देना है कि आपको मराठी में एग्ज़ाम देना है, वो आपके ऊपर डिपेंड करता है। ठीक है, गवर्नमेंट कॉलेजेस है, टोटल इनका इंटेक सीट्स है वो 300 है। और अगर हम फीस का डिटेल देखेंगे तो 6870 ये टोटल इतना फ़ीस है। अभी आपको मैंने यहाँ पे बता दिया है कि आपको इन्फॉर्मेशन क्या चेक करना है। नैक डिटेल आपको चेक करना है, हॉस्टल फैसिलिटी आपको है क्या वो एक बार चेक करना है। उसके बाद में कोर्स डिटेल में आपको ये चेक करना है कि गवर्नमेंट है कि प्राइवेट है, और आपका फ़ीस स्ट्रक्चर आपको यहाँ पे चेक करना है, जैसे कि आपको इन्फॉर्मेशन मिले कि ये कॉलेज में ये फ़ीस है, प्राइवेट कॉलेज में अलग फ़ीस है, तो आप यहाँ से आप इन्फॉर्मेशन ले सकते हो। ठीक है, अभी हमें देखते हैं कि ये जो पोर्टल जो मैंने ओपन किया है वो आप कहाँ से ओपन कर सकते हो। उसका लिंक जो है आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया जाएगा, लेकिन कैसे आपको इन्फॉर्मेशन देखना है वो एक बार आपको बता देता हूँ। जसे की आपण CETच्या नॉर्मल वेबसाईटला आलेलो आहोत। CETच्या वेबसाईटला नॉर्मल आपण आल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲडमिशन प्रोसेस 2024 आणि 25 यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे LLB 5 इयर्स स्टुडंट असतील त्याने LLB 5 इयर्ससाठी क्लिक करायचं आहे। LLB 3 इयर्सचे स्टुडंट असतील त्यांनी LLB 3 इयर्सला क्लिक करायचं आहे। LLB 3 इयर्सला जर समजा क्लिक केलं मी तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे की कॉलेज लिस्ट ॲप्रूव्ह कॉलेजेस हे तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे। कॉलेजेस लिस्टमध्ये ॲप्रूव्ह कॉलेजेसला क्लिक केल्याच्यानंतर हे सर्व विंडो तुम्हाला अशी ओपन होईल। ज्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी चेक करायची आहे, समजा पुणेची युनिव्हर्सिटी चेक करायचं आहे, पुणेला क्लिक करा। त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी, अनएडेड मायनॉरिटी, प्रायव्हेट कॉलेजेस, हे सर्व तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला कोणते कॉलेजेस पाहिजे त्यावरून तुम्ही चेक करू शकता पुणे युनिव्हर्सिटीचं। त्यानंतर मग कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, मुंबई आहे, मराठवाडा नांदेड आहे, त्यानंतर नत्थीबाई दामोदर ठाकरसी वुमन्स युनिव्हर्सिटी कॉलेज आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, गडचिरोली आहे, जळगाव आहे। सो हे सर्व कॉलेजेस आहेत ते तुम्ही चेक करू शकता। समजा यामध्ये आपण युनिव्हर्सिटी मुंबई घेतली, सर्च कॉलेजेस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे कॉलेजेस तुम्हाला ओपन होतील। सो तुम्हाला त्या मोर इन्फॉर्मेशन दिसत आहे, सो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत ओपन होणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला या कॉलेजेस ओपन करायचे आहेत जेणेकरून तुम्हीही स्वतः बघू शकता की कोणत्या कॉलेजला किती फीज आहे आणि ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात ॲज पर तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार त्या कॉलेजची फीज पण तुम्ही बघू शकता। ठीक आहे, ही नवीन इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला द्यायची होती। ती पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असतील, नक्की मला कमेंट सेक्शनला तुम्ही विचारू शकता। नक्की मी तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि हे जे 2 लिंक आहेत, जी CETची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो जेणेकरून तुम्हाला हेल्प होऊन जाईल। आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे सर्व झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी सध्या कॉलेजेसचे लिस्ट बघा, कोणकोणत्या कॉलेजला किती फी स्ट्रक्चर आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल तुमचा आहे। सो नक्की याला पुढे पाठवण्याचं नक्की तुम्ही कराल। थँक्यू सो मच।